राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाचा वित्त विभागाचा 25 फेब्रुवारी 2026चा हा शासन निर्णय महत्त्वाचा आहे। या शासन निर्णयामध्ये थकबाकीच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची अशी माहिती दिलेली आहे, जी माहिती शासकीय कर्मचारी यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती प्रदान करणारी आहे। आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार। आज आपण वित्त विभागाचा 25 फेब्रुवारी 2026चा महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाणून घेणार आहोत। अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राइब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे। वित्त विभागाचा 25 फेब्रुवारी 2026चा हा शासन निर्णय आहे। राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न हा शासनाच्या विचाराधीन होता। शासन असे आदेश देत आहे की दिनांक 1 जुलै 2025 पासून 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 55% वरून 58% करण्यात यावा। दिनांक 1 फेब्रुवारी 2026 पासून सदर महागाई भत्ता वाढ रोखीने देण्यात यावी। माहे जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीतील थकबाकी मार्च 2026 या महिन्यात रोखीने अदा करण्यात यावी। उर्वरित कालावधीतील थकबाकीबाबतचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील। महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याच प्रकारे यापुढे लागू राहील। यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा। अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उपलेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेखाशीर्षाखालील हा खर्च खर्ची टाकण्यात यावा। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून आपण तो संकेतांकाच्या साहाय्याने पाहू शकता। या शासन निर्णयातली दुसरी महत्त्वाची सूचना ही महत्त्वाची माहिती प्रदान करणार आहे। 1 जुलै 2025 पासून 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 55% वरून 58% करण्यात यावा। अर्थात 3% महागाई भत्ता वाढलेला आहे तो 1 जुलै 2025 पासून। परंतु थकबाकीच्या संदर्भात काय म्हटलेलं आहे तर जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीतील थकबाकी ही मार्च 2026 या महिन्यात रोखीने अदा करण्यात यावी। परंतु ऑक्टोबर नंतरची जी थकबाकी आहे त्या संदर्भातील आदेश हे स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे। महागाई भत्त्याच्या संदर्भातला हा एक महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे। सदर शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद।